वाह अप्रतिम सुंदर असं सिक्सर मारलेला चिकनने. वाह काय देतोय काय बक्षीस? काय बक्षीस देतोयस काय बायकोला? किसा खाली सॉरी सॉरी पप्पी. अप्रतिम सुंदर असं चिकन केलंय. या जेवायला या जेवायला. प्रश्न बघून प्रश्न पण वाचताना आले आमच्या साहेबांना. आणि प्रश्न बा असे आम्हाला असं बघतो आम्ही तिकडे असं बघतो आणि आम्ही बघितलं ना त्याकडे असं विचारलं खरं खरं सांग कोणी सांगितलं खरं सांग म्हणजे तू नाही लिहिलंय ते. माझ्या साहेबांनी डायरेक्ट मित्राचं नावच सांगितलं ना आणि मित्र बाजूला उभा म्हणजे या भाईला मदत केली तर केली. ती म्हणाली नाही मला नाही आवडलं. अरे राहू दे ना हिला होऊ दे मी दुसरं लग्न करतो ना. देख तो कसं सन्मान. मला आवडलं. एक बॉबची एक बायको मुंबईला आणि एक बायको दुबईला. काय रे कोमल बरोबर ना. पण तू दुबईला नको शिफ्ट हो तू चायनाला शिफ्ट हो. काय रे काय पाहिजे आल्या आल्या यो साहेब आल्या आल्या. आई शपथ आता रे आता तू कशासाठी आलाय? मी चॉकलेट साठी आलो इथे. बाप रे मला काय वाटलं माहितीये मम्मी 1 महिना झाला आपण भेटलो नाहीये म्हणजे मी आलेलो घरी असं नाही तर मला वाटलं आम्हाला भेटायला आलाय हा पोरगा. ते ब्लॉग मध्ये बघितलं ना कितीला चॉकलेट दिलेले. ऍक्च्युली मी चॉकलेट साठी आलोय आणि दादाचे फटाके वाजले त्यासाठी आलोय मी. क्या बात है सर क्या बात है सर. आणि वायफाय चालवायला आलोय आणि झोपायला आलोय एसी मध्ये बस. बाप रे या थंडीमध्ये मोठं आलं ना. हा वहिनीची टी शर्ट आहे वहिनीची. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. चिल्ला चिल्ला के बता दे सबको चिल्ला चिल्ला के बता दे. कोमलची टी शर्ट आहे पण जेंट्स आहे ती आणि कोमलने रोहितला दिली म्हणजे जॅकेटच्या आतमध्ये वेअर करतात. बरोबर आली. हाईट वाढली ना तू अंगानी हाईटनी वाढलाय पण अकलेने नाही वाढलं. समजलं का? नुसता बोलतो काय नुसता बोलतो काय? तुम्ही माझ्या एक्झाम मध्ये मार्क्स बघितला असता मी टॉप केले. खरं सांग टॉप केले मी नाही बघितला यार. ए बाबा राहू दे कुरलेलं आयुष्य राहू दे ना कशाला. लास्ट टाइम असं झाले आणि जॉब भारी मागवलं बापरे एवढा उशीर झाला चेक केला बोल खरं सांग बोलतो बाजूला त्याचे बघून खायचं बोल त्याला. फायनली रोहितचे चॉकलेट्स रोहितला आता भेटणार आहेत. हे दगड खा. केवढे मोठे मोठे आहेत. दोघांना अर्धे अर्धे करून दिलेत मी अर्धे अर्धे. दगडाला दगड दे. हे पण चॉकलेट चॉकलेटचा वंडर आला. दगड खाते बाई. तुम्ही जरा मग मागं पुढे बघितलं नाही हे वाले भारी आहे. अरे दगड वगैरे आहे का डायरेक्ट कॉन्फिडंटली खातो. खुश का भारी आहेत ना. थोड्या वेळाने देतो आता आपण पहिले व्हिडिओ काढायला जाऊया. हा कालो खोल. हे सगळे चॉकलेट आहे. गाईज व्लॉग जो आहे आपला तो कालच चालू झालाय. तर आम्ही स्टार्ट नाही केलंय आणि असं नाहीये की आम्ही बोललो नाही चॅनलला सबस्क्राईब नका करू असं नाहीये. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हा ब्लॉग खूप 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 शेअर करा. आणि म्हातारी इकडे तुम्हाला एक गोष्ट सांगतो. अशाला मग आता बसावं लागेल गोष्ट सांगायला. देवा देवा देवा. नाही उभं सांगतो तू काम कर. इथे काय चालू हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. इकडे म्हातारे माझी म्हातारी जी आहे ती 1 महिन्यानंतर घरी आली आहे. कारण कोमल होती दुबईला मी होतो पदयात्रेला. मी जाऊन तिला भेटलेलो 2दा-3दा पण घरी आली आणि आमच्या म्हातारीची जरा काय बोलते जरा खातिरदारी चालू आहे. काल आम्ही रात्री मस्त मच्छी वगैरे बनवलेली आणि आज आपलं दुपारचं मेनू काय आहे. हे लोक मटण बोलत होते पण मी बोलली मला हिला बोलले छान बनवते ग्रीन चिकन
कोमल स्पेशल ग्रीन चिकन खूप छान बनवते आणि मम्मीला ते स्पेशली खूप म्हणते आवडतं. मम्मी आपण संध्याकाळी मटण खाऊया, आता आपण ग्रीन चिकन खाऊया. मटन सुद्धा मी घेऊन आलोय आणि ग्रीन चिकन सुद्धा बनवणार आहे. तर आज दुपारी, काल मच्छी, आज दुपारी ग्रीन चिकन आणि रात्री मटन. माझ्या म्हातारीला जाडजूड करून 2 दिवसात पाठवायचंय. रोहितची स्कूल असते म्हणून जावं लागतं, नाहीतर सुट्टी वगैरे असेल तर म्हातारी माझ्यासोबतच असते. आणि काल रात्री जरा पार्टी वगैरे पण झाली, कारण 1 महिन्यानंतर जरा भेटलो तर पार्टी वगैरे झाली. आणि बघूया आता आपली कोमल जी आहे ती ग्रीन चिकन बनवते इकडे. शोधते, सगळं शोधून झालं भांड, आता आठवलं फ्रीज मध्ये ठेवलं होतं. काय मसाला आहे. आम्ही 1 महिना तुझ्यापासून लांब होतो तर तुला आठवण आली का आमची? कसं तरी वाटत होतं. ही तर असं वाटत की आता कायमच परत आवडलं तर शिपडी बीट व्हायचा विचार चालू. आई शपथ कोमले, हे बघ असं काय करू दे नको. आणि ही शिफ्ट झाली असते तर म्हणून मी तिला घरी आले तिला विचारलं कोमल खरं सांग कसं वाटलं तुला. मग ती म्हणाली नाही मला नाही आवडलं. अरे राहू दे ना, आईला होऊ दे शिफ्ट, मी दुसरं लग्न करतो ना. देख तो कैसा शर्मा. मला आवडलं. एक बॉबची एक बायको मुंबईला आणि एक बायको दुबईला. काय रे कोमल, बरोबर ना? पण तू दुबईला नको शिफ्ट हो, तू चायनाला शिफ्ट हो. हा, नाही तर कोरियाला शिफ्ट हो. मला मग कोरिया नवरा भेटेल ना तिकडे. एक कोरियाला नवरा, एक ते नवरा. किती वर्ष झाली का? 4 वर्ष झाले. तू 5 वर्षामध्ये कंटाळला आणि मी पप्पावर किती वर्ष झाले. मग तू मला पण तर कंटाळली आहे म्हणून तर लांब आहेस तू. काय रे, खरं बोल. कंटाळलेले तुम्ही लोक आहेत जास्त, माणसं लोक कंटाळले. आम्ही बायका नाही कंटाळले कारण आम्हाला कारण कसं असतं बघ, जे आहे ना ते माणसं नाही ना जीव खात, बाया जीव खातात ना माणसांच्या, म्हणून ते है ना. जे जुनं असतं तेच चांगलं असतं, त्याच्यात आनंद असतो, भांडणं होतं. आणि हे बघा, मेन तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. साला हरामी. आई बाबा, आणला जेवण लोकांनी चालू केलंय. गोष्टी खातात, चिकन, ग्रीन चिकन आणि काय याच्यात भाकरी आणि याच्यात राईस. कसं झालंय? जाम भारी. खरं बोल. मला बोलली पैसे कमी बनव, पैसे पण कमी आहे. लिंबू कापला होता मी टाकून खायला, मग काही गरज नाही, व्यवस्थित आहे. आणि याची गिरेबी 1 नंबर आहे आणि चटपट एकदम. ग्रेव्हीच खात होतो. मला वाटलं का ना का तुम्ही मला बघा गाईस, तुम्ही बघू शकता मला एकही ताट नाहीये. हा ताट आहे मम्मीचा, हा रोहितचा, आणि म्हणजे नवऱ्याचा काय आता काय नवऱ्याला विसरली काय मम्मी आली तर. बघ बघ कसा निंबू काढून काय ब्रश मी मॉर्निंगलाच केलाय. ठीक आहे, तू विसरलीस मला जेवायला वाढायला, ते सांग क्लिअर. होता कुठे म्हणजे एडिटिंग करत होतो मी, आतमध्ये होतो. हा बघितलं, तू आली तर विसरली नवऱ्याला. आता मी तुला विचारते, तुझ्या बायकोने केलेलं ग्रीन चिकन तुला कसं वाटलं? वा, अप्रतिम, सुंदर असं सिक्सर मारलेलं चिकनने. वा, काय देतोय काय बक्षीस? काय बक्षीस देतोयस काय बायकोला? किसा खाली सॉरी पप्पी. अप्रतिम सुंदर असं चिकन केलंय. या जेवायला, या जेवायला. तुला लागलं? सॉरी, नाही मी तुला असं पकडायला गेलो. बघू शकते बॉबी पण बसलाय इथे जेवायला, पण त्याला खूप आवडलं. सुंदर प्रकारे असं चिकन केलेलं आहे. ये जेवायला, ये लवकर ये. गाईज, जाताना जेवताना आमच्यामध्ये एक विषय निघाला. तुम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा रोहितला बोर्डिंगला टाकलेलं तेव्हा कसं आम्ही थोडे दुःख होतं, तर सगळं कसं दुःखच दिसलं. त्याच्या दरम्यान ना एक आमच्यासोबत कॉमेडी सीन झालेला. त्या पोराने कॉमेडी सीन केलेला. काय झालेलं, आम्ही ना स्टार्टिंगला ना 2-3 जागी गेलेलो, इंटरव्ह्यू साठी गेलेलो आम्ही. तर काय झालेलं, तिकडे ना पेपर दिलेला इंग्लिशमध्ये लिहायला, आणि आमचा साहेब खूप हुशार आहे. आमच्या साहेबांना सगळ्या गोष्टी येतात, प्रॉपरली लिहिता येतं, प्रॉपरली बोलता येतं. तर आमचे साहेब तिकडे ना ऍक्टिंग करत होते. प्रश्न बघून, प्रश्न पण वाचताना आले आमच्या साहेबांना, आणि प्रश्न बा असे, आम्हाला असं बघतो, आम्ही तिकडे असं बघतो,
आणि आम्ही बघितलं ना त्याकडे असं 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 आणि ना आम्हाला समजलं की ह्याला काही येत नाही आणि खूप म्हणजे एकदम भारी एकदम लॅविश बॉर्डिंग होतं ते. तर आम्ही बोललो आता हा नापास झाला इंटरव्ह्यू मध्ये तर मग वाट लागेल. तर मग ना आम्ही सूममध्ये ना माझ्या एका मित्राला पाठवल्याला सांगायला की जायला सूममध्ये जाऊन सगळं सांग. तर तो गेला बिचारा, प्रश्न वाचला ना गपचूप आणि ह्याला सांगतोय या भाईने लिहिलं आणि पेपर द्यायला गेला सरांकडे आणि पेपर दिला. तर सर बघूनच कन्फ्यूज झाला की अरे हे सगळे प्रश्नाचे उत्तर या पोराला कसे आले, कारण ह्या पोराचे नखरे सर बघत होता. तर मग ह्याला त्याच्यामधला एक प्रश्न विचारला, ओरल घेतली. तर मग या साहेबाला ओरल देता आली नाही. मग ह्याला विचारलं खरं सांग कोणी सांगितलं, खरं सांग म्हणजे तू नाही लिहिलंय ते. माझ्या साहेबांनी डायरेक्ट त्या मित्राचं नावच सांगितलं ना आणि मित्र बाजूला उभा. म्हणजे या भाईला मदत केली तर केली वरून आणि नाव पण सांगितलं आणि तो असा बघतो माझ्याकडे आणि ह्याच्याकडे बघतोय. म्हणजे ह्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, वरून कोणी मदत केली तर त्याचे पण लावून टाकतो. आणि दिसतोय ना मी, हा दिसतोय ना. आणि जसं बोल्डिंग मध्ये टेस्ट होतात तर मला थोडं कन्फ्युजन होतं की ते आपण लोक स्कूल मध्ये कसे टेस्ट देतो की हे वाचायचंय, हा हे वाचलं झालं तेच पेपर मध्ये उत्तर लिहिणार ना. बोल्डिंग मध्ये तसं नाही, मला आन्सर शीट भेटलीच ना की आन्सर वरती लिहिलेलं आन्सर आणि खाली उत्तर लिहायचं होतं तुला. वरती आन्सर तर नाही लिहिलेलं. मग काय लिहिलेलं होतं? मग काय असं तुझ्या मनाने लिहायचं होतं काय पण उत्तर? काय बोलशील? आणि ऐका आणि ह्या वेळी माझ्या शाळेमध्ये माझे भरपूर चांगले मार्क्स आले, 76.60 आले. खरं सांगतो जेन्युअनली एकदम जेन्युअनली आणि एकदम खरं सांगेल या भाईनी ना सगळं छापलं असेल. 100% भाव 100% मागच्यांचं बघितलं असेल, पुढच्याचं बघितलं असेल किंवा दादागिरी केली असेल तिकडे. बिचारे मला अजून पण हसायला आलं त्या गोष्टीचं की त्यांनी सांगितलेलं याला. ऍक्च्युली त्यांनीच जाऊन सांगितलं, मला काय माहित पण नाही ह्या गोष्टी की याला कोण सांगितलंय की काय. आणि माहित पडलं की याने लिहिलं आणि ओरल घेतलं त्याला काही येतच नाही त्याच्यामधून. म्हणून कसं लिहिलं मग येत नाही येतात. मला तो सर बोला ना कोणी सांगितलं, लगेच बोलतो की हे यांनी सांगितलं साईडला यांनी सांगितलं बोलतो. आणि तो काय त्याचं तोंड कसं झालेलं किती हुशार आहे तुझा एक पोरगा, हुशार आहे ज्याला पूर्ण प्रॉपर इंग्लिश येते, प्रॉपर इंग्लिश स्पीकिंग करतो, सगळ्या गोष्टी स्मार्ट आहे तुझा एक पोरगा. आणि मला वाटलं दुसरा पोरगा चांगला असेल, इंग्लिश शिकेल, मी शिकलो नाही इंग्लिश तर बघ काय दिवे लावतोय. थोडं असते. हा हेच मला बोललेली तू, हेच बोललेली तू. झालो मी पण इंग्लिश नाही येत मला. इंग्लिश तर तुला मराठी शाळेत टाकलं मधून म्हणून तुझा प्रॉब्लेम नाही. बोलायचं ना हे बाबा मी टॉप होतो इंग्लिशला. सिनियरला पहिला नंबर काढायचा तू. इंग्लिश लँग्वेज आहे ती कधी एकदा शिकल्यावर कधी विसरली नाही जात. मी ना गाईज तुम्हाला ना आज एक जेन्युअनली एक गोष्ट सांगते ज्या गोष्टीचं मला खूप असं ऑकवर्ड वाटतं. 3 गोष्टी तर नेहमी ऑकवर्ड फील होतं. पहिली गोष्ट म्हणजे मी जेव्हा मध्यंतरी फॅटी झालेलो खूप, तर मला असं वाटायचं अरे यार मी अंकल दिख रहा हूं, मी खूप फॅटी झालोय आणि आता माझं काहीच अस्तित्व राहणार नाही. जेन्युअनली मी जे आहे ते शेअर करतो. तर मी फॅट लॉस केलं आणि माझी आता आधुनिक इच्छा आहे की मी प्रॉपर फिट व्हावं, प्रॉपर चांगली बॉडी बनवावी. ड्रीम तर माझा आहे 6 पॅक सोबत अंडरवेअरवर फोटोशूट करायचं. माझं जे ड्रीम आहे मी तुम्हाला शेअर केलं. माझं ड्रीम जे आहे की अंडरवेअरवर मला शूट करायचे, पूलच्या बाजूला ते पण फुल ओपन आणि फुल 6 पॅक आणि फुल फिट. माझं हे ड्रीम आहे आणि मी करेल कम्प्लीट. थोडं टाइम जाईल, जास्त टाइम जाऊ शकतो पण मी कम्प्लीट करेल हा शब्द आहे माझा. आणि मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय कारण मला असं लक्षात राहील की मी कोणाला तरी सांगितलंय ही गोष्ट की मी करणार आहे म्हणून. सो ती एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट जेव्हा इंग्लिश स्पीकिंगची गोष्ट येते, जेव्हा इंग्लिश आजूबाजूला चालू असते, बोलत असतात, तर मला असं वाटतं यार मेरे को भी आना चाहिए था, इंग्लिश स्पीकिंग करना आना चाहिए. मला वाचता येतं, प्रॉपरली वाचता येतं, पण त्या गोष्टीचा मला अर्थ समजत नाही. आणि कोण बोलत असेल तर ते मला समजतं, पण प्रॉपरली असं डीपली एकदम स्ट्रॉंग वाला असतं ना इंग्लिश, ते नाही समजत जेन्युअनली जे आहे ते समजत. सो मला इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस लावायचे आणि ते सुद्धा मी लावणार आहे येत्या 1 हफ्त्याच्या आतमध्ये. आणि मी इंग्लिश स्पीकिंग करणार, शिकणार, हा शब्द आहे माझा, लक्षात ठेवा. आणि अजून तिसरी गोष्ट म्हणजे
ड्रायव्हिंग. माझी बायको ड्रायव्हिंग करते, मला ड्रायव्हिंग येत नाही. सो ड्रायव्हिंग सुद्धा मी करणार आहे. आणि खूप म्हणजे खूप फाटते माझी जनरली, एकदम म्हणजे जाम भीती वाटते मला गाडीत बसल्या बसल्या चालवायला घेतल्या. पण तरी मी शिकणार. आणि ह्या 3 गोष्टी आहेत माझ्या लाईफमध्ये. मला असं वाटतं की माझ्या या लाईफमध्ये 3 गोष्टींची कमी आहे, तर त्या 3 गोष्टी मी कम्प्लीट करणार हा शब्द आहे माझा. तुम्हाला माहिती आहे ही जी मशीन आहे, आमचा काढू द्या, ही जी मशीन आहे घेतल्यानंतर काहीतरी किती दिवसानंतर 1 हफ्त्यानंतर व्लॉग काढलेला आपण, हा ना, बरोबर ना? तुझ्याच तोंडाने बोल बाबा, असं नको बाबा माझ्या तोंडाने. काय 1 हफ्त्यानंतर आपण व्लॉग काढलेला. मग आता या मशीनला घेऊन किती दिवस झाले? 1 महिना जास्त झाला. जास्त झालं ना. मग तू अजून पण ही मशीन का चालवली नाहीयेस? कारण की एक तर मला टाइम भेटत नाही. ओके. गोष्ट ही आहे की हे ना इकडे मला खेचून आणण्यापर्यंत इथे बोर्ड आहे त्याचं. अरे दादा ऐक तर, त्या दिवशी तू मशीन काढलेली कोण उचलून घेऊन आली इथपर्यंत? मी नाही घेऊन शकत एवढा. अरे मी आणली मला इथपर्यंत आण. मग पहिले हे खालती कर, पहिले हे खालती कर. पण जेव्हा माझ्या मम्मीने विचारलं की ही मशीन तुम्ही कधी चालवता, तेव्हा मग तू अशी का बोलली आम्ही रात्री चालवतो? कोण बोला आम्ही ना रात्रीला 2-3 वाजता चालवतो, कोणी बघितलं नाही. गपचूप चालवतो आणि गपचूप ठेवून देतो. कोणी बघायचं नाही, कोणी बघितलं नाही पाहिजे. काय काय सायलेंट. जाम लेट होतो. आणि आजकाल मी ना ऐक, त्रास जाम वाढलाय. माझं पूर्ण डोकं रोज दुखतं रोज. आणि मला झोपच येतं, नुसतं विचार येतात. मी 4-5 वाजता झोपते. थोडं डिप्रेशन मध्ये आहे, हा ना. माझं जाम डोकं वगैरे जाम दुखतं. मी काय बोलतो, तू दुबईला गेली, बरोबर आहे, तू आता थायलंडला जाणार, सगळीकडे जा, पण कोरियाला जाऊ नकोस. तू जर कोरियाला गेलीस तर मला वाटत नाही की कोरियन लोक तुला परत इंडियामध्ये पाठवतील. का माझ्याकडे पासपोर्ट आहे? नाही, पण तुझ्या थोबडावरनं बोलतील ना की नाही ही कोरियनच आहे. आणि दुसरी गोष्ट, तिकडे तुझ्याशी कोणच असं इंग्लिश मध्ये बोलणार नाही, सगळे कोरियामध्ये बोलतील. आणि हिला कोरियन सिरीज वगैरे पण खूप आवडतात. आणि दुसरी गोष्ट, तुला जेवण पण खूप आवडतं तिकडचा. आवडतं म्हणजे बघते ना तर मला असं इच्छा होते खाऊ. त्यांचं काय ते लाल मिरची वाटतात, बॉईल खूप खातात ना. ऑइल खातात ते लोक, म्हणून त्यांची स्किन एवढी छान. आणि तू रोस्टेड खाते म्हणून तुझी स्किन अशी आहे. व्हेरी मच स्पायसेस. A few moments later. रोहित, एक काम करशील, बघ ना माझा हात कसा सुकलाय ना. इथून हे झालं थोडं. तेल लाव ना जरा प्लीज. बघा भावाचं प्रेम बघा. उठू का? ओके सॉरी हा सर, उठतो थांबा. हा सर, आता बघा हाता लावा. आहे का कोणाचं भावावर एवढं प्रेम? बघा रोहितचं किती प्रेम आहे माझ्यावर. आहे ना रोहित? नाही आहे? तू करते का एवढं प्रेम? नाही बाबा, रोहित जाम प्रेम करतो बाबा. कलर नाही निघत हे चमडी निघेल. मग त्याला समजतं एवढं एडी. असं रोजला जरा चमकव, आपल्या रोजला चमकव जरा आरामात. काय नाही बाबा, तू चादर घाण केली तरी चालेल. तुझं प्रेम बघून मी आज जाम खुश आहे. थँक्यू. काय रात्री पण केलेला? हा, रात्री पण त्यांनी लावलेलं ते. शॉट झाले, त्यानंतर थोडेसे मुर्गा छाप राहिलेले हे झाले. तू ह्याला तेल लावलं तर तुला या सगळ्याच्या बदली हे सर्व पाहिजे असं. आणि हे आपटी बॉम्ब छोटे माझ्याकडे. तू हे सगळं काय घेऊन चाललंय? काय हसतो? उलटा मी उलटा म्हणजे आता बोललो असतो. हे झालं एवढं. काय मला माझ्या नशिबातच असा भाऊ यायला पाहिजे होता. दिवाळी गेली तरी फटाके फोडायचे त्याला. काय खातो रोहित? मी खातोय, नाश्ता करतो आता. त्याला भूक लागली म्हणून हे बनवलंय बघा. बगट्स बनवलाय, छान झाली ना. मस्त. आतमध्ये पूर्ण बटाटा दादाकडे आली की मजा येते त्याची तेच तर खायची ना रोहित. शनिवार रविवार मस्त दाबून खाऊन निघून जातो. 4 वाजता नाश्ता झाला. आता परत मोमोज, चिकन पाव आणि कबाब पाव
परत नाश्ता चालू आहे. किती वाजलेत? 7:30 झालेत. सो या परत नाश्ता करायला या. साहेबांना बोलवा नाश्ता करायला, भूक लागली असेल ना. तुझं फेवरेट आणलंय बघ सगळं. टीव्ही बघून बघून साहेबांना भूक लागली असेल. रोहित साहेब अहो तुम्हाला टीव्ही बघून भूक लागली असेल ना. सगळं फेवरेट कबाब पाव आणि मोमोज खाल ना. मग तू कबाब पाव खा. आता आपण नाश्ता करूया आणि मग रात्रीचा मेनू काय? मटण शिजून ठेवलंय. नुसतं खायचं आणि झोपायचं. हा सो गाईज या मटन बिर्याणी खायला. मस्तपैकी मटन बिर्याणी केली आहे. कसा आला भात? हा हा करत करत पाणी बिणी निघत खाते. म्हणून सगळं नावच ठेवतात. The next morning. गाईज मम्मी आणि रोहित गेले कारण आज आहे मंडे आणि रोहितची स्कूल. सो ब्लॉग जो आहे आपण आता इथेच एंड करूया. 2 दिवस जाम मजा गेली सॅटर्डे संडे आणि नेक्स्ट सॅटर्डे संडे सुद्धा येतील तेव्हा सुद्धा आपण काढूच ब्लॉग. आणि आज काहीतरी ब्लॉग येणार आहे, आम्ही काढणार आहे. आता आम्ही एका ठिकाणी चाललोय. सो त्या गोष्टीचा मग ब्लॉग येईल आणि ब्लॉग येत राहतील. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या तुमच्या लाडक्या बॉब अँड कोमलला. मध्ये मध्ये ब्लॉग येत आहेत, कंटिन्यू ब्लॉग येत नाही, पण चांगले ब्लॉग्स असतील, चांगले ब्लॉग्स येतील आणि आम्ही ट्राय करू की कंटिन्यू ब्लॉग येण्याचा प्रयत्न करू. काही टॉपिक वगैरे भेटला किंवा कुठे गेलो वगैरे तर. सो ठीक आहे, आजारी असल्या कारणाने पण नाही येऊ शकले कंटिन्यू ब्लॉग. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत.